नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची नवीन बिझनेस आयडिया घेऊन मी तुमच्याकडे आलेलो. आपण म्हणतो की स्टार्टअप म्हणजे काय की जो बिझनेस आपण पहिल्यांदा करतो तो आपल्यासाठी झाला स्टार्टअप. जिथून आपण कुठेतरी सुरुवात करतो व्यवसायाची, तो म्हणजे स्टार्टअप. तर आजची अशीच खतरनाक बिझनेस आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. फक्त मला तुमच्याकडून प्रॉमिस पाहिजे की तुम्ही हा बिझनेस करणार आहे म्हणजे आहे. तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे. मी स्वतः सुद्धा हा बिझनेस केलेला आहे आणि मी या बिझनेस मधूनही लाखो रुपये कमावलेले आहे आणि तुम्ही पण हे कमवू शकता. म्हणजे आणि मी तुम्हाला एक प्रॉमिस देतो, मी जो आज तुम्हाला बिझनेस सांगणार आहे, या बिझनेस मध्ये तुमचा जो काही लॉस झाला, जे काही माझ्याकडून तुमचं नुकसान झालं, त्याची पूर्ण भरपाई देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. हे आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे. आपला या चॅनलचा उद्देशच तो आहे की ज्याच्या खिशात 1 रुपयाही नाही आहे त्याच्यासाठीच आपण बिझनेस आयडिया घेऊन येणार आहे. बरं, तुमच्याकडे 5-10 हजार असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसले तरी मी तुमच्यासाठी बसलेला आहे. मी तुम्हाला असे बिझनेस आयडिया देणार आहे की तुमच्या खिशात काहीही रुपये नसू द्या, मी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो की तुम्ही मोठा बिझनेस करू शकता. आता आपला जो बिझनेस आयडिया तुम्ही जो स्क्रीनवर पाहत आहे, हे जे पापडी आहे, पापडी सर्वांनी खाल्लेली असेल. आणि हे पापडी जे आहे हे बनवण्याचा बिझनेस आपल्याला करायचा आहे. आणि या पापडी बनवण्यासाठी आपल्याला काहीही नाही, नॉमिनल फक्त आपल्याला साहित्य लागते. याच्यासाठी सगळ्यात मोठा पॉइंट आहे तो म्हणजे मैदा. मैदा 30 रुपये किलो होलसेलमध्ये कुठेही मिळून जाते. 30 रुपये किलो मैदा घेणे, हळद, तिखट, मीठ आणि जिरं, अजवाईन हे टाकून आपल्याला ते उंडा भिजून त्याचे हे प्रमाणे गोल गोल जे आहे चपाती जे आपण बनवून गोल राऊंड बनवून ते आपल्याला फक्त तेलामध्ये तळून काढायचं आहे. आणि ते पण क्वालिटी जी आहे तेलाची, हे आपण त्या ठिकाणी चांगली वापरणार आहे. आणि ही जी तेलाची क्वालिटी आहे हे मॅटर करते की आपलं प्रोडक्ट कसं बनणार आहे. आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्येच काम करायचं आणि चांगली क्वालिटीच आपल्याला द्यायची आहे. त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे की हे तयार झाल्यानंतर आपल्या घरचे कोणी, आपण स्वतः जरी नाही तयार केलं तर आपल्या घरची सुरुवातीला जे आहे आई, बहीण, कुणाकडून पण आपण हे तयार करून घेऊ शकतो. आणि 2 किलो मैद्यामध्ये लगभग 10 पॅकेट आपले हे तयार होतात. 10 पॅकेट आज जर हे पापडी जर पाहिलं तर 50 रुपयाला, 45 रुपयाला 200 ग्रॅमचं पॅकेट मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण आरामात 35 रुपयाला हे रिटेलरला देऊ शकतो. आणि ते पण आपल्याला काय करायचं आहे की असं बनवून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे पॅकेट तयार करायचे आहे. आपल्याकडे टीचिंग मशीन नसली तरी, पॅकिंग मशीन जरी नसेल आपल्याकडे तरी आपण साधं आपलं पॉलिथिन असं पॅक करून आपण हे असं दिव्यावर सुद्धा करू शकतो. याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे. म्हणजे ना आपल्याला कुठलं लायसन पाहिजे, नाही काही पाहिजे. आपण सहज हे एक 10-20 पॅकेट तयार करून हे आपण आपल्या जवळचे शहरातले जे काही बिकानेरचे शॉप आहे, जे काही डेअरी आहे, त्या ठिकाणी आपण त्यांना जाऊन म्हणू शकतो की हे दादा तुम्ही फक्त तुमच्याकडे ठेवा, मी तुम्हाला विकल्यानंतर मला पैसे द्या. आणि त्याची आपली इन्व्हेस्टमेंट किती चालली, 200-300 रुपये आपली इन्व्हेस्टमेंट चालली, तर तेवढे रुपये आपण त्यांच्याकडे देऊ. हे याच्यासाठी की जेव्हा हे 20 पॅकेट विकल्या जातील तेव्हा तुमचा बिझनेस करण्याचा किडा आपोआप जागृत होईल. तुम्ही आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जसा जसा बिझनेस डेव्हलप होईल तसा तुम्हाला सांगायचं काम पडणार नाही की आपण का करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. हे सगळं तुमचं ऑटोमॅटिक तुमचं माइंड जो आहे तो त्या कामाला लागून जाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि 100% याला आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. मी स्वतः हा बिझनेस केलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जो बिझनेस आहे तो म्हणजे बनाना वेपर्स आपण पाहू शकतो. हे बनाना वेपर्स आहे. तर बनाना वेपर्स हे मार्केटमध्ये 3-4 प्रकारचे अवेलेबल आहे. याच्यामध्ये रेड चिली फ्लेवर आहे, प्लेन आहे, काली मिरी आहे, असे भरपूर असे वेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा बनाना वेपर्स आपण कसा करू शकतो. तर आपल्याला सिंपल आहे की याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरिंग जो आहे तो आपल्या इथे जळगाव, जिथं आपल्या केळी बनतात, तर तिथं कितीतरी असे उद्योग आहेत की ते बनाना वेपर्स जे आहे हे क्वांटिटीमध्ये तयार करून देतात. आपल्याला सिंपल, आपण स्वतः जरी तयार नाही केलं तरी आपल्याला सिंपल मध्ये क्वांटिटीमध्ये हे बनाना वेपर्स परचेस करायचे आहे आणि घरी आल्यानंतर पॅक करायचे आहे. आणि तुम्हाला लिटरली मी सांगतो की मी काल हा व्हिडिओ बनवायच्या आधी परत एकदा आपल्या जो लोकलचे जेवढे मार्केट आहे त्या मार्केटचा सर्वे केला.
तर मला कितीतरी बिकानेर शॉपमध्ये हे बनाना वेफर्स भेटलं नाही, कितीतरी सुपर शॉपमध्ये हे बनाना वेफर्स भेटलं नाही, कितीतरी असे शॉप आहे तिथं हे बनाना वेफर्स भेटलं नाही. याच्यामध्ये आपण 200-200 ग्रॅमचे पॅकेट करून आपलं जे काय आहे 10 रुपये पॅकेट मागे मार्जिन ठेवून आपण आरामात त्यांना देऊ शकतो आणि क्वांटिटीमध्ये सेल आपला या बनाना वेफर्स मधून निघू शकते. मी 5-5, 7-7 क्विंटल पर्यंत महिन्याला बनाना वेफर्स विकलेले आहे स्वतः, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला लाईटली घेऊ नका. आणि हा जो बिझनेस आहे तो बनाना वेफर्स आपण 10 म्हणजे छोटे छोटे पॅकेट तयार करून जे आपल्या परिसरातील बार असतील त्यांना सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो, पापडी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. हे या मार्केटमध्ये मी तरी पाहत आहे की कुणीही काम करताना मला दिसत नाही आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की बा एवढासा छोटासा बिझनेस हा आपण कसा करायचा, पण हा आपली सोच मोठी पाहिजे. बिझनेस छोटा नाही आहे, बिझनेस हा खूप मोठा बिझनेस आहे. आणि आपण जर विचार केला, असा जर विचार बालाजी हल्दीराम यांनी केला असेल तर त्यांचं एवढं मोठं प्रस्थ उभं झालं नसतं आणि त्यांची सुरुवात पण इथूनच होती. असे कितीतरी लोक आहेत की जे छोट्यापासून हे मोठे झालेले आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये आपण हे याला छोटंसं असं स्टिकर लावू शकतो आपल्याला झालं तर. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की याच्यापेक्षा आणखी आपल्याला स्टँडर्ड वे मध्ये हे काम करायचं तर आपण याच्यामध्ये कंटेनरमध्ये सुद्धा 200-200 ग्रॅमचं पॅकिंग आपण देऊ शकतो. कंटेनर जे डिस्पोजलचे शॉप आहे त्या ठिकाणी इझिली आपल्याला कंटेनर 200 ग्रॅमचे अवेलेबल होऊन जातात. आणि फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे, किडा पाहिजे की बिझनेस करण्याचा. आणि मी मोठा भाऊ म्हणा किंवा भाऊ म्हणा, काय तुम्हाला समजायचं, मी तुमचा एकदम जवळचा व्यक्ती म्हणून तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की बा तुम्ही हा बिझनेस आवर्जून करा, आवर्जून करा. तुमचं निश्चितच इकडे तिकडे काही 5-10 हजार रुपयाची नोकरी केल्यापेक्षा बिझनेस कडे वळा. आणि आपल्या चॅनलचा उद्देशच ते आहे की ज्या माणसाकडे पैसा नाही आहे त्या माणसाला आपल्याला उभं करायचं आहे आणि त्या माणसाकडून आपल्याला बिझनेस करून घ्यायचा आहे. तुम्हाला या बिझनेसमध्ये काही जरी अडचण आली, किती जरी अडचणी आल्या तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी स्वतः येऊन तिथं तुम्हाला सगळं मार्गदर्शन करील, तुमच्यासोबत मार्केट करू लागेल. सगळ्या गोष्टीचं मी 100% तुम्हाला ग्वाही देतो की हा बिझनेस तुमच्याकडून सक्सेसफुल करून घेणार म्हणजे घेणार. आणि असेच नवीन नवीन तुम्हाला दररोज बिझनेस आयडिया या चॅनलवरून मिळणार आहे. हे तुमच्या मित्रासोबत, जे गरजू व्यक्तींसोबत शेअर करा. याच्या चॅनलचा उद्देश आपला पैसा कमावणे नाही आहे, तर शेवटचा जो तरुण आहे तो कुठंतरी मार्गी लागला पाहिजे, कुठंतरी तो व्यवसायाकडे वळला पाहिजे. मराठी तरुण हा डेव्हलप झाला पाहिजे. तो फक्त मोबाईलमध्ये अडकून न राहता त्याचं स्वतःचं करिअर हे बिझनेसमध्ये घडलं पाहिजे. आणि वी मेक बिझनेस या चॅनलमध्ये तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. धन्यवाद.